हॅलो बायकर्स. उद्यापासून स्टार्ट होणार आहे आपली खूप इंटरेस्टिंग राईड. तुम्हाला उद्या सकाळी कळणारच आहे ही राईड कुठली असणार आहे. आणि या सिरीजचे तुम्ही सर्वच्या सर्व ब्लॉग अवश्य पहा. यामध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे आणि तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन पण मिळणार आहे. ही लगेज बॅग मी आता इथे फिट केलेली आहे. एक बॅगमध्ये माझं सामान आहे आणि सकाळी दुसऱ्या बॅगमध्ये माझ्या दुसऱ्या बायकरचं पण याच्यामध्ये सामान मी लोड करणार आहे. आणि या राईडमध्ये मी खूप मिनिमम माझं लगेज कॅरी करणार आहे, कारण का एक्स्ट्रा लगेजची काहीच गरज नाही आहे. आणि तुम्हाला उद्या सकाळी कळणारच आहे की आम्ही कुठे जाणार आहे. आत्ताचे सकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि आमची पूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे. ते माझे मागे मित्र पण आलेले आहेत. आता आम्ही 5 ते 10 मिनिटामध्ये इथून निघणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. ट्रिप 0 पण केलोय. वा भाई, आज थंडी पण खूप कमी आहे, तरी सुद्धा प्रिकॉशनसाठी मी हुडी घातलेली आहे. पुढे आम्हाला लागणारा पहिला घाट म्हणजे ताम्हिणी घाट आहे आणि येणाऱ्या 35 ते 40 किलोमीटरवरती आपल्याला ताम्हिणी घाट पाहायला मिळेल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही इथपर्यंत वेट केलंच आहे, तर मी आता सांगून देतोय तुम्हाला, आम्ही करतोय कोकण कोस्टल राईड. आणि या कोस्टल राईड मधला मेन उद्देश काय माहिती आहे का? मला खूप जणांचे मेसेज आलेले होते की दादा कोकण कोस्टल राईड करायची आहे पण एकदम बजेट फ्रेंडली करायची आहे. तर या राईडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की एकदम बजेट फ्रेंडली कोस्टल राईड आपल्याला कशी करता येईल. आणि अजून एक सांगायचं होतं, मला खूप जणांचे पर्सनल मेसेज आलेले आहेत, भैया तुम हिंदी में भी ब्लॉग बनाओ, पण उनको क्या पता तुम्हारे भैया को अच्छे से हिंदी नहीं आती. तरी सुद्धा मी आजपासून ट्राय करणार आहे. आपले जे काही मोठे ब्लॉग असणार आहेत ते सर्व आजपासून मिक्स असणार आहेत. काही कंटेंट मराठीमध्ये असेल, काही हिंदीमध्ये असेल. इस तरीके से हम कोकण में एंट्री कर चुके हैं. अभी तक हमारा 96 किलोमीटर कंप्लीट हुआ है और कोकण का फर्स्ट विलेज है मानगांव में हमारा एंट्री हो गया. यहाँ से पूरा कोकण रीजन अब स्टार्ट होने वाला है. जसं मानगाव संपलं, पूर्णच्या पूर्ण हायवे चालू झालेला आहे आणि इथे फक्त आता हायवे क्रुझिंग करायची आहे. एक नंबर हायवे आहे, ट्रॅफिक पण खूप कमी आहे. आता इथून फक्त आम्ही पुढे गेल्यानंतर काही वेळामध्ये नाश्त्यासाठी थांबू, कारण का खूप भूक पण लागलेली आहे. आणि आता आम्ही कंटिन्यू जवळपास 115 किलोमीटरची राईड आतापर्यंत आम्ही कंप्लीट केलेली आहे. सूर्य उगवतोय, किती सुंदर दिसतोय. आणि सूर्य उगवण्याच्या आधीच आम्ही जवळपास 125 किलोमीटरची राईड कंप्लीट केलेली आहे. आणि आम्हाला आता हा लागलेला आहे मुंबई गोवा हायवे. इकडे ट्रॅफिक पण खूप कमी आहे. इथून रत्नागिरी 187 किलोमीटर आहे. आणि आम्हाला सुंदर एक व्हिडिओ आणि फोटो काढायचा होता, त्यामुळे इकडे आम्ही गाडी लावली आणि उगवत्या सूर्यासोबत एकदम सुंदर फोटो काढणार आहे. वा, इथे जोशी वडेवाले आहे. इकडे ब्रेकफास्टसाठी थांबू आम्ही. तो प्रशांत तिकडे पुढे गेला. इथे ब्रेकफास्ट करणार, त्यानंतर मग पुढची राईड कंटिन्यू होईल. हे आहे ना, रनिंगमध्ये काल रात्री थोडंसं क्रॉस लागलेलं होतं आणि व्हायब्रेशनने पूर्णच्या पूर्ण लूज झालेलं आहे. याचं टूल आहे माझ्याकडे, परत फिट करावं लागेल, कारण का जर जोराचा एखादा खड्डा आला तर हे पूर्ण असं हलतंय. मस्त नाश्ता मागवलेला आहे, 4 वेगवेगळे टाईप. इथे पोट भरून नाश्ता करणार आणि इथून निघणार मग पुढच्या प्रवासासाठी. इथे एकदम पोट भरून नाश्ता केला आणि परत आम्ही रेडी आहे आता हायवे क्रुझिंगसाठी. इथून डायरेक्ट मी आमच्या स्टेचं लोकेशन लावलेलं आहे. आणि इथून आमचा जो काही स्टे आहे मालवणमधला, करेक्ट 317 किलोमीटर आहे. आणि इकडे टाईम दाखवत आहे 6 आवर्स. बघा, हे बघा, बघा, मालवणला जाऊन हवा करायची आहे. तिकडे विशालने पण त्याचा मोबाईल माउंट केलेला आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागला. फक्त 317 किलोमीटर. आम्ही सकाळी आमची वॉर्मअप राईडच 120 किलोमीटरची झालेली आहे आज. परत गणपती बाप्पा मोरया. आणि लॉंग विकेंड असल्यामुळे आपल्याला खूप रायडर्स पाहायला मिळणार आहेत. क्या वेदर है भाई, सच में ठंडी ठंडी हवा है, फिर सब कुछ फॉग वगैरह है.
अरे यार हिंदी नहीं आती यार मुझे, क्या यार तुम मैसेज करते हो हिंदी में ब्लॉग बनाओ, हिंदी में ब्लॉग बनाओ। अभी मुझे एक्सप्लेन करना था कि ये ऐसा वेदर है, ये ऐसा महसूस हो रहा है मुझे। अभी मुझे वो एग्जैक्ट वर्ड ही याद नहीं आ रहा है, अब क्या करूँ मैं। जाने दो, ऐसा ही ॲडजस्ट कर लो आप। या पूर्ण मोटोलॉगिंगमध्ये ना मी आजपर्यंत एक गोष्ट शिकलेली आहे, हे जे कंटेंट क्रिएशन असतं ना, इकडे आपण जे काही कॅमेऱ्याच्या समोर बोलतो ना, या गोष्टींना कधीच सिरियस घ्यायचं नसतं. तुम्ही जेवढं सिरियसली बोलाल तेवढं ते लोकांना बोर व्हायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जसं वाटलं एकदम रॉ कंटेंट इकडे अपलोड करायचा. लोकांना असा रॉ कंटेंटच आवडत असतो. आता मला हिंदी येत नाही तरी पण सुद्धा मी हिंदी आज बोलणार आहे. कसा पण येडा वाकडा कसा पण असो, लोकांना हेच आवडेल. एक सुंदर लेणी दाखवतो. इकडे वरच्या साईडला आहे ना, हे पूर्ण लेणी आहे कातळात कोरलेली. आणि एक्झॅक्ट हा मुंबई गोवा हायवे आहे, याच्या थोडंसं बाजूलाच आहे. तिकडे वरती जाण्यासाठी पायरी मार्ग सुद्धा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. हायवे चेक करो गाईज, हायवे वाह काय मस्त आहे हा. वाह, स्टेट रत्नागिरी आहे. लेफ्ट साईडला मंडणगड आणि भोर आहे. आपल्याला रत्नागिरीच्या दिशेने जायचं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही ट्रॅफिक खूप कमी आहे, खूप कमी. असं वाटतंय हायवेवरती फक्त आज आम्हालाच एंट्री आहे, बाकी सर्व लोकांना एंट्री नाही आहे असं वाटतंय. फक्त काही ठिकाणी ट्रक आहेत, पण असं रेग्युलर जी ट्रॅफिक आहे ना ती खूप कमी आहे. मित्रांनो, तुम्ही पण जर गोवा किंवा मालवण तारकर्ली साईडला जायचा विचार करताय ना, हा हायवे खूप सुंदर आहे, खूप सुंदर. एकदम ब्रँड न्यू आहे. ट्रॅफिक पण खूप कमी आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे हवी तशी राईड करता येईल. हां, हायवे एकदम क्लिअर असून सुद्धा तुम्ही इथे ओव्हर स्पीडिंग कधीच केली नाही पाहिजे. कारण का ओव्हर स्पीडिंगमुळे फक्त आपल्यालाच धोका नाही तर इतर वाहनांना पण धोका होऊ शकतो. या एक गोष्टीची काळजी घ्यायची आणि हायवेवरती आपली बाईक क्रूज करत राहायची. आणि हा हायवे ना, जर सरळ सरळ गेलो तर आपण स्टेट तिथून रत्नागिरीमध्ये जाऊन पोहोचणार आहोत. आणि हा पुढे दिसतोय तो या हायवेवरचा फर्स्ट टोल आहे. वाह, हा हायवे ना मला खूपच आवडला. मैं यहाँ पे फर्स्ट टाइम आया हूँ और मुझे पहली ही झलक में ये बहुत अच्छा लग रहा है. हां, आता थोडाफार उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे इकडे सर्व असं रखरख आहे. पण पावसाळ्यामध्ये जर इथून राईड करतोय आपण पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही फक्त इमॅजिन करा. आजूबाजूला पूर्ण टेकड्या आहेत, मध्ये हायवे आहे आणि हे पूर्णच्या पूर्ण धुकं पसरलेलं आहे. आणि पूर्ण कोकणातली कौलारू घरं आहेत तिथे. प्रशांत आलेलं आहे मागे. विशाल हेल्मेटला त्याचा कॅमेरा माउंट करत होता, त्यामुळे कदाचित त्याला तिकडे थोडासा वेळ लागतोय. तरी पण स्पीड कमी आहे, तो येईपर्यंत हळूच जाईल. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असा खूप महत्त्वाचा आणि तुमच्या माझ्या आवडीचा कंटेंट तुमच्याकडून मिस होणार नाही. हां, तुम्हाला माझे मोटो ब्लॉग आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला ही राईड खरंच आवडत असेल आणि तुम्हाला तुमच्या कुठल्या मित्रांसोबत राईडला जायचं असेल तर त्यांनासुद्धा ही आपला हा जो ब्लॉग आहे शेअर करा. त्यांना पण संपूर्ण माहिती मिळेल आणि मग तुम्ही स्वतः तिकडे जाण्यासाठी व्यवस्थित प्लॅन करू शकाल. आता सर्वात आधी गाडीची हवा चेक करून घ्यावं लागेल, कारण का जेव्हा केव्हा असं कर्व येतात ना, गाडी थोडीशी अनबॅलन्स झाल्यासारखं वाटते मला स्टार्टिंगपासूनच थोडासा डाऊट येतो आहे की मागच्या टायरमध्ये किंवा पुढच्या टायरमध्ये हवा खूप कमी आहे. आता पुढे कुठे दिसेल ना, सर्वात आधी मी टायर प्रेशर चेक करेल. आणि हायवे क्रुझिंग असेल किंवा लाँग राईड असेल, ऑफ रोडिंग असेल, काही असेल, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघता ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेच आहे, चेन व्हॅल्यू बसली पाहिजे, टायर प्रेशर व्यवस्थित असलं पाहिजे. नेमकं काल मी सर्व व्यवस्थित केलेलं होतं, मला फक्त ते टायर प्रेशर चेक करायचं लक्षात नाही राहिलं, त्यामुळे आज हा थोडासा प्रॉब्लेम झाल्यासारखा वाटतोय. बघू, जिथे कुठे दिसेल सर्वात आधी मी टायर प्रेशर चेक करेल. तुम्ही सुद्धा राईड दरम्यान या सर्व गोष्टींकडे लक्ष देत राहायचं. पणजी 350 किलोमीटर,
अगर मेरा मूड हो गया तो मैं पणजी भी जा सकता हूँ, लेकिन मैं नहीं जाऊँगा, मेरा बुकिंग रत्नागिरी का है। मस्त आहे टनेल स्टार्ट झाला आणि या टनेलच्या आधीच एक हॉटेल होतं. लास्ट टाइम मी जेव्हा इकडे मालवणला आलेलो होतो तेव्हा इकडे येते वेळेस मी त्या हॉटेलमध्ये 5 मिनटासाठी थांबलेलो होतो. तेव्हा मी ट्रॅव्हल्सने ॲक्च्युअली इकडे मालवणमध्ये आलेलो आहे आणि तेव्हा माझ्या डोक्यात असं 1 मिनिट पण विचार आलेला नव्हता की मी माझी जी काही नेक्स्ट व्हिजिट असेल मालवणला मी स्वतःच्या बाईकवरती मी व्हिजिट करणार आहे. आणि अक्षरशः आज मी माझी स्वतःची बाईक घेऊन मालवणला जातोय आणि त्यात हा एवढा सुंदर हायवे आहे. वा, एक नंबर. जवळपास 1 किलोमीटरचा असेल आणि बाहेर आल्यानंतर परत असाच हा सिनिक रोड, आजूबाजूला पूर्ण एकदम सिनिक व्ह्यू आहे. इकडे जाधववाडीच्या समोर आल्यानंतर अजून एक मला ग्रुप मिळालेला आहे. टोटल आता 6 बाईक्स आहेत. हे लोक पण त्याच साईडला येत आहेत. आम्ही काय थांबून बोललेलो नाही आहे, पण आम्ही तिकडे मागे 2 मिनटासाठी थांबलेलो होतो तेव्हा या लोकांनी आम्हाला पास केलं होतं आणि त्यानंतर हे लोक आम्हाला इथे मिळाले परत. रायडर लोकांची ही एक खूप चांगली गोष्ट असते. भले तुम्ही घरातून निघते वेळेस सोलो निघा, पण हायवेवरती पुढे जाते वेळेस तुम्हाला किती लोक जॉईन करतील काहीच सांगता येत नाही. जात्या वेळेस जरी तुम्ही सोलो निघाले घरातून, परत घरी रिटर्न जाते वेळेस कमीत कमी 3 ते 4 लोक सुद्धा तुमच्यासोबत राहू शकतात. विशालच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे. पुढे येणाऱ्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकावं लागेल आणि टायर प्रेशर पण चेक करावं लागेल. आणि इथे थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे जाधववाडीच्या समोर, त्यामुळे कुठे कुठे स्पीड खूप कमी करावी लागते. आणि पुढे पण कसं आहे आता पुढे गेल्यावर समजेल. कसं असतं माहिती आहे का की राईडवरती निघाल्यानंतर ना, आता आमचा 3 लोकांचा ग्रुप आहे. बाकी लोकांचा ग्रुप पाहून माझ्या डोक्यामध्ये सहज येतं की हे लोक कुठे जात असतील, आणि तेवढ्याच अपेक्षेने पुढच्या ग्रुपवाले पण आपल्याकडे बघत असतात. त्यांच्या पण डोक्यामध्ये सेम विचार असतो की अरे हे लोक कुठे जात असतील. इथे मागे पंप होता पण स्पीड जास्त असल्यामुळे तो पूर्ण क्रॉस झाला. आता येणाऱ्या नेक्स्ट पंपवरती आधी त्याला पेट्रोल टाकावं लागेल. त्यात माझ्या पण गाडीचं टँक अर्धं संपलेलं आहे. मी पण इकडे पूर्ण टॉपअप करून घेईन. इथे पूर्ण जे काही पेट्रोल आहे टॉपअप करून घेऊ. एक वेळेस इथे टॉपअप केलं ना, परत मग आता आमचं जे काही स्टे आहे तिथपर्यंत परत त्याच्यात टाकायची काहीच गरज नाही आहे. मस्त आहे. इथपर्यंत जी काही राईड होती एकदम मस्त आहे. फक्त जास्त हवेमुळे मागचं जे काही माझं ते बॅकचं कवर आहे ना ते हवेत उडतं आहे आणि त्याचा खूप आवाज येतो आहे. गाडीला चेन ल्यूप करायचं आहे. त्याचं कवर काढायचं होतं, डायरेक्ट तुटून गेलं कवर. गाडीचा या ड्यूकचा एक प्रॉब्लेम आहे, याला फक्त साईड स्टँड आहे, मिडल स्टँड नाही आहे. तो टायर फिरव ना. एकाला टायर फिरावं लागेल आणि एकाला ल्यूब मारावं लागेल. संगमेश्वरमध्ये आलो आहे आणि इथे थांबून छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेला जो सरदेसाई यांचा वाडा होता त्या वाड्याचं लोकेशन चेक केलं आहे आणि इथून फक्त 4.7 किलोमीटर आहे. एवढं जवळ आलो आहे आणि तिथे जाणार नाही
हे अशक्य आहे, अशक्य. परत आम्ही पुढे 4.7 किलोमीटर समोर आलेलो आहे. परत रिटर्न मागे जातो आहे. मागे जाऊन तिकडे जाणार, त्यानंतर मग आम्ही आमचं जे काही पुढचं आहे तिकडे जाणार. समोर जो दिसतोय तो हाच वाडा आहे जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली होती. वाड्याची अवस्था तर एकदम वाईट आहे, पण इकडे जेव्हा आपण या वाड्याकडे बघतो ना, अक्षरशः आपल्या अंगावरती असे काटे यायला लागतात. तुम्ही पण जर कोस्टल राईडला येत आहे माझ्यासारखं, तर एक वेळ संगमेश्वरमध्ये आल्यानंतर या वाड्याला नक्की भेट द्या. इथून आमचं जे काही स्टे आहे मालवण जवळचं, फक्त 158 किलोमीटर आहे आणि 3 तास लागणार आहेत. आणि इकडे येते वेळेस तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जे की मला आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. या हायवेवरून जाते वेळेस आहे ना, आपल्याला खूप सारे शॉर्टकट्स आहेत. गुगल मॅपवरती जेव्हा तुम्ही गुगल मॅप फॉलो करता, तिकडे खूप सारे शॉर्टकट दाखवतात आणि तिकडे टाईम पण डिस्टन्स कमी दाखवतो, पण टाईम सेम दाखवतो किंवा यापेक्षा जास्त टाईम दाखवतो. माझं सजेशन असं राहील की तुम्ही कुठल्याही शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका. शॉर्टकट म्हणजे छोटे रस्ते असतात गावाकडचे, आणि मग परत त्या रस्त्यांना तुम्ही एक वेळेस लागलं की का तिकडे ट्रॅफिक असेल, रस्ते लहान असल्यामुळे तुम्हाला स्पीड कमी होईल, टाईम वाढेल, आणि मग तुमचं जे काय टार्गेटेड तिकडे पोहोचण्याचा टाईम आहे ते पूर्ण चेंज होऊन जाईल. त्यासाठी जोपर्यंत हा हायवे आहे तोपर्यंत पूर्णच्या पूर्ण हायवेच फॉलो करा, आणि मग जिथे कुठे तुम्हाला हायवे सोडल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो तिथेच हा हायवे सोडा. इकडे मागे आता आम्ही एकाला विचारलं होतं, तिकडे हायवे जर सोडला तुम्ही तर 10 किलोमीटर कमी अंतर लागेल असं ते सांगत होते, पण टाईम जो आहे टाईम वाढत होता. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला इग्नोर केलं आणि परत हायवेच जॉईन केला आणि इकडे आलो आहे पुढे. आत्तापर्यंत जे काही डिस्टन्स आहे करेक्ट 304 किलोमीटर आम्ही कंप्लीट केलेलं आहे. 450 किलोमीटरची राईड होती आणि एक्झॅक्ट 150 किलोमीटर रिमेनिंग आहे. जेव्हा सर्व काही वेल प्लॅन असतं ना, आणि हे असे हे मस्त मध्येच आहे ना, हे डिवायडर वगैरे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे हे डिवायडर समजत नाहीत आणि रॉंग साईडनी गाडी जाते. परत यू टर्न घ्या, परत मागे या. त्यामुळे इकडे गाडी चालवते वेळेस थोडं या गोष्टीची पण काळजी घ्या. वा, या हायवेवरती कर्व पण ना एकदम मस्त आहेत. इकडे कर्ववरती किती मस्त दिसते प्रशांतची गाडी. अशा कर्ववरती स्पीडकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. जर इथे गाडी ओव्हर स्पीड असेल ना तर डायरेक्ट बाहेरच जाईल. अरे आता थोडंसं ऊन पण वाढलेलं आहे आता, कारण का जवळपास 1 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही तिकडे मागे फक्त 10 मिनिटसाठी थांबलेलो होतो. पूर्ण अंग ओलं झालं होतं गरमीमुळे. कन्फ्युजन झालेलं, कारण का जागोजागी रस्त्याचे फ्लायओव्हरचे काम चालू आहेत. त्यामुळे इकडचा जो रस्ता आहे ना, जो मेन हायवे आहे तो एकदम म्हणजे काही ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ओळखायला येत नाही आहे. आणि तो तिकडचा जो होता तो कोल्हापूर हायवे होता. आम्ही थोड्या वेळासाठी त्या कोल्हापूर हायवेला गेलेलो 200-300 मीटर. इकडे गुगल मॅपवरती लगेच लक्षात आलं माझ्या, कारण का हे चुकीचं लोकेशन दाखवत होतं. आणि मग आता आम्ही करेक्ट हायवेला परत आलो आहे. भाई राइड इज़ नॉट अ जोक. आगे भी देखो, मैप भी देखो, खुद की तरफ भी देखो, नींद ना आ जाए. खुद के पेट की तरफ भी देखो, खुद को हाइड्रेटेड भी रखो. ये सब देखना पड़ता है. और इसके साथ साथ कंटेंट अच्छा आ रहा है क्या ये भी देखो. एंगल अच्छा आ रहा है क्या ये भी देखो. यार जाऊ दे, आपली मराठी मस्त. इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे. बापरे,
ओव्हरस्पीडमुळे गाडी डायरेक्ट रोडच्या खाली गेलेली आहे. आणि जिथे हा मुंबई गोवा हायवे आणि कोल्हापूर गोवा हायवे अटॅच होतो ना, तिथून पूर्ण हा पुढे डांबर रस्ता आहे आणि हा पण हायवे एकदम चांगला आहे, मस्त आहे. जसं जसं कोकण जवळ येते तशी तशी आमची एक्साइटमेंट अजून वाढते आणि कधी तिकडे पोहोचू, कधी तिकडे एक्सप्लोअर करू असं झालेलं आहे आमच्यासोबत. आता तुमच्याने इकडे येणं पॉसिबल होत नसेल तर काही हरकत नाही आहे, मी आहे, मी सर्व फिरेल, तुम्हाला घरी बसूनच सर्व काही दाखवेल, काही काळजी करू नका. फक्त आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. काय कर्व आहे यार, वाह भाई वाह, बहुत मज़ा आ रहा है, बहुत बहुत. अगर तुम इधर गोवा जाने का सोच रहे हो ना, गोवा या मालवन, भाई यही रास्ता प्रेफर करना, यही बहुत मज़ा आएगा. वाह, जितने ज़्यादा लोग उतनी ज़्यादा मज़ा. आता एक मस्त लंच ब्रेक घेऊ, भूक लागलेली आहे, त्यानंतर डायरेक्ट एंड पॉईंट. 3 ते 4 स्ट्रेचमध्ये डायरेक्ट मालवण. वाह भाई वाह. मला जास्त इथे एक्साइटमेंट दाखवता येत नाही, जर जास्त चिरकलो ना तर आवाज पूर्ण फाटतो आणि मग तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत नाही. त्यामुळे माझे किती एक्साइटमेंट जरी असेल तरी मला ते तुमच्या पुढे एकदम हळू आवाजातच बोलावं लागतं. मित्रांनो, मी आता खूप जास्त खुश झालेलो आहे, कारण का इकडे हा एवढा सुंदर सीन आहे. वाह भाई वाह, काय सीन दिसतोय हा. आणि त्यातल्या त्यात अजून माझी खुशी यामुळे वाढलेली आहे, माझ्या गाडीचे आता करेक्ट 20,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि त्याचबरोबर या राईडचे पण 360 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. वा, सकाळपासून कंटिन्यू रायडिंग करतोय, 360 किलोमीटर झालेले आहेत कंप्लीट. आणि इथून इथे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल 100 किलोमीटरची राईड रिमेनिंग आहे फक्त. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 1:30, म्हणजे येणाऱ्या 2 तासामध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचून जाऊ. वा, गाडी घेऊन फक्त 13 ते 14 महिने झालेले आहेत आणि 14 महिन्यामध्ये 20,000 किलोमीटरची राईड या गाडीने मी कंप्लीट केलेली आहे. इथे भूक लागलेली आहे आम्हाला आणि आता आम्ही इकडे जेवणासाठी थांबू. इकडे दिसतंय श्री स्वामी समर्थ कृपा रेस्टॉरंट, त्याची पार्किंग वरती आहे. वरती लावायला सांगतायत गाडी, वरती लावूया. वा, मस्त झाडाखाली सावली आहे, थंड हवेला लावूया गाडी. हा मुंबई गोवा हायवे आम्ही इथे सोडतोय. इकडे लेफ्ट साईडला कार्लेवाडी आहे आणि मग आपल्याला इथून हा थोडासा हायवे सोडून जो छोटा गावाकडचा रस्ता आहे ना, हा फॉलो करत जवळपास 32 किलोमीटर आमचं स्टे आहे, इथपर्यंत जावं लागेल. इवन हायवे सोडून सुद्धा हा सर्व्हिस रोड पण एकदम चांगलाच वाटतोय. इथून आपल्याला या फ्लायओव्हरच्या खाली अंडरपास आहे, तिथून राईट टर्न घ्यायचं आहे आणि मग तिथून पुढे थेट आपल्या मालवणच्या दिशेने. हे कुठे कुठे असे स्पीड ब्रेकर आहेत आणि त्यावरती जी काही कलरिंग असते ना ती गेलेली आहे, त्यामुळे ते एवढं एक्झॅक्ट लक्षातच येत नाही आहे. शेवटचे फक्त 30 किलोमीटर आपल्याला असा रस्ता आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही मुंबई पुण्याहून येत असाल ना तर पूर्णच्या पूर्ण हायवे आहे आणि शेवटचे 30 किलोमीटर हा असा रस्ता आहे. कोकणामध्ये एंट्री केल्यापासून ना पूर्ण वातावरणात चेंज झालेलं आहे. एकदम दोन्ही साईडला रस्त्याच्या नारळाची झाडे आहेत आणि खूप लाल माती आहे. मालवण फक्त 7 किलोमीटर बाकी आहे आणि माझं स्टे जे आहे फक्त 5 किलोमीटर बाकी आहे. आणि वातावरण पण खूप थंड आहे, वरती ऊन आहे पण थंड हवा येते, मस्त वाटतं इकडे चालवते वेळेस. आता इथून पुढे स्टेवरती आम्ही फ्रेश वगैरे होणार, गाडी अनलोड करणार, तिथून मग थोडा वेळ तिथे आराम करून लगेच देवबाग बीचकडे जाणार आहे. कारण का आम्हाला देवबाग बीचवरती आज सनसेट पाहायचं आहे. उद्यापासून खूप सारे पॉईंट आहेत विजिट करायचे, त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये
खूप धावपळ होईल, त्यासाठी जेवढं काही पॉसिबल आहे त्या गोष्टी मी आजच कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला ही राईड कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करून घ्या. आणि हा होता फक्त मालवण राईडचा पार्ट 1. याच्यानंतर मिनिमम अजून 2 किंवा 3 पार्ट येणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या. मी जेव्हा अपडेट करेल तुम्हाला लगेच समजेल. गाडी परत रिझर्वला लागलेली आहे, पण आता आम्ही जेव्हा तिथून निघणार आहे बाहेर बीच पाहण्यासाठी तेव्हा पूर्ण गाडी फुल करून घेईल. वा, फायनली राईड किती किलोमीटरची झालेली आहे सांगतो. 462 किलोमीटरची राईड झालेली आहे आणि आमचा स्टे इथून फक्त 300 मीटर आहे समोर. ओहो, आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 5:30ला निघलो आहे आम्ही आणि आत्ता वाजलेले आहेत जवळपास 3:45. एवढ्या वेळामध्ये आम्ही एकदम निवांत पोहोचलो आहे. काही गडबड झालेली नाही, काही नाही आहे. किती स्टॉप घेतलेले आहेत हे तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण बघितलं असेल. आणि लॉंग विकेंड असल्यामुळे ना इकडे स्टे पण पूर्ण फुल आहेत. आम्ही कसं तरी आम्हाला तो एक स्टे मिळाला इथे. तो प्रशांत समोर गेलेला आहे. तो एक तर मागे येईल किंवा मग मला जावं लागेल त्याच्याकडे. फायनली आम्ही 463 किलोमीटरची राईड कंप्लीट करून आमच्या डेस्टिनेशनवरती येऊन पोहोचलेलो आहे. आणि हा आमचा स्टे आहे, याच्या बॅक साईडला आहे. आणि आत्ता जवळपास 3:45 वाजलेले आहेत. त्याचबरोबर इकडे बघू शकता समोर बोर्ड, तारकर्ली चौपाटी फक्त 6 किलोमीटर आहे, सिंधुदुर्ग 2 आणि मालवण 1 किलोमीटर. तुम्हाला ही संपूर्ण राईड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि आम्ही आमच्या ठराविक वेळेपेक्षा पण लवकर इथे पोहोचल्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत आणि खूप खुश पण आहोत. तुम्हाला माहिती आहे का आम्ही कुठे आलो आहे? तिकडे चेक इन केलं हॉटेलमध्ये आणि गुगल मॅपवरती तुम्हाला माहिती असेल देवबाग बीच म्हणजे एकदम डेड एंड असल्यासारखा आहे आणि त्याच्यानंतर पूर्णचा पूर्ण समुद्र पाहायला मिळतो. त्या पॉइंटवरती येऊन थांबलोय मी. मागच्या साईडला सुंदर असा सनसेट होतोय. तुम्हाला ही संपूर्ण राईड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या राईडमध्ये मी हा ब्लॉग इथेच थांबवतोय. उद्या आपल्याला एक नवीन राईड करायची आहे. त्यासाठी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.